नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र जे कार्यरत असतात त्या कार्यरत केंद्रामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत राज्य शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांची अधिसूचना केलेल्या सर्व ऑनलाईन सेवाकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकारणे आणि सेवा पुरवणे याबाबतचे दिशानिर्देश जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत। ठीक आहे, तर त्याचा शासनाचा जो GR आहे, जो शासन निर्णय आहे, तो 28 जानेवारी 2025ला आलेला आहे ग्रामविकास विभागाचा। तर आता हा GR काय आहे, या GR मध्ये काय असणार आहे, ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल नवीनच असे काय नवीन नियम याच्यामध्ये आलेले आहेत हे सर्वप्रथम आपण समजून घेऊ। ठीक आहे, तर या GRची जे प्रस्तावना आहे ते आपण वाचून घेणार आहोत। त्याच्या आधी तुम्ही लोकसेवा हक्क अधिनियम 2015 ठीक आहे हे वाचू शकता आणि त्याच विभागाची जी आहे ती अधिसूचना 12/2/2019ला सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे। ठीक आहे, तर हा जो निर्णय आहे ग्रामविकास विभागाचा आहे, प्रस्तावना आपण याच्यामध्ये बघून घेऊ की GR कशासाठी काढलेला आहे आणि GR मध्ये काय आहे। ठीक आहे, आणि आपल्याला आपले सरकार सेवा केंद्रामार्फत ग्रामपंचायत स्तरावर जे संगणक परिचालक कार्यरत आहेत त्यांना याच्यामध्ये काय वर्किंग करावे लागणार आहे किंवा याच्यामध्ये नवीन काय असे बदल येणार आहेत हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या GR मधून जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर प्रस्तावना आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा अधिनियम राज्यात दिनांक 28/4/2015 पासून लागू करण्यात आलेला आहे। या अधिनियमाअंतर्गत ग्रामविकास विभागाने संदर्भीय शासन अधिसूचना दिनांक 12/2/2019 अन्वये एकूण 7 लोकसेवा अधिसूचित केल्या आहे। ठीक आहे, 7 प्रत्येक केंद्रचालकाला माहीत आहे ते 7 कोणत्या सेवा आहेत। ठीक आहे, जसे त्याच्यामध्ये जन्म, मृत्यू, नमुना 8 ह्या सर्व सेवा। ठीक आहे, त्या लोकसेवा देण्यासाठी ग्रामविकास विभागाने पदनिर्देशित अधिकारी, प्रथम अपिली अधिकारी व द्वितीय अपिली अधिकारी घोषित केलेले आहेत। ठीक आहे, तसेच सदर लोकसेवा पुरवण्यासाठी उक्त नमूद अधिनियमान्वये कार्यमर्यादा देखील विहित करण्यात आलेली आहे की आपल्याला सदर सेवा किती वेळेत किती दिवसात द्यायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर सध्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत। सदर केंद्र हे गावातील जनतेला ऑनलाईन सेवा पुरवण्यासाठी सर्वसमावेशक केंद्र असण्याची आवश्यकता विचारात घेऊन शासनाच्या सर्व विभागांनी उक्त अधिनियमाखाली अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाईन लोकसेवांसाठी अर्ज स्वीकृती करण्याचे व सेवा पुरवण्याचे केंद्रस्थान होणे अपेक्षित आहे। तर माननीय मुख्य आयुक्त सेवा, राज्य आयुक्त, राज्य सेवा हक्क आयोग यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 19/11/2024 रोजी झालेल्या बैठकीत त्यांनी ही बाब सूचित केली आहे की 8/1/2025 रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली जे बैठक झाली होती तिथे राज्य सेवा हक्क आयोगाच्या मुद्द्यासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत विविध राज्याच्या प्रशासकीय विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व सेवाकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याबाबत संमती दिली आहे। त्यानुसार संबंधित क्षेत्रीय अधिकारी व प्राधिकारी यांना उचित दिशानिर्देश देण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती। ही जी आहे ही शासनाची प्रस्तावना जी आहे ती आपल्या शासन निर्णयाची आहे। त्याच्यानंतर शासन निर्णय काय हा आता आपण जाणून घेणार आहोत। उपरोक्त पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र यांच्यामार्फत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सेवासह इतर विविध प्रशासकीय विभागांनी अधिसूचित केलेल्या सर्व ऑनलाईन लोकसेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्या लोकसेवांकरिता ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यासाठी याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तसेच या सेवा सदर केंद्रामार्फत उपलब्ध करून देण्याकरिता सर्व जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पुढील प्रमाणे दिशानिर्देश देण्यात येत आहेत। तर सर्व मुख्य कार्य अधिकारी, जिल्हा परिषद यांनी त्यांच्या जे अंतर्गत ग्रामपंचायतीचे आपले सरकार सेवा केंद्राची यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करून जिल्ह्याच्या NIC केंद्राकडून ग्रामपंचायतीच्या नावाने आपले सरकार सेवा केंद्राचे युजर ID प्राप्त करून घ्यायचे आहेत। त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा पोर्टलवरून देण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाईन सेवाकरिता MHA-IT महामंडळाकडून ग्रामपंचायतीच्या नावाने तेथील आपले सरकार सेवा केंद्रकरिता युजर ID प्राप्त करून घेण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत उक्त महामंडळाकडे प्रस्ताव पाठवून सेवा केंद्र निहाय युजर ID प्राप्त करून घ्यायची आहे। ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना जे वर्क करायचं, जे काम करायचं त्याच्याबद्दलची माहिती पहिल्या टॅबमध्ये दिली आहे। ठीक आहे, तर जिल्ह्यानिहाय जिल्ह्याची जी यादी आहे ती जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे द्यायची आहे आपले सरकार सेवा केंद्राची प्रत्येक ग्रामपंचायतनी आहे आणि त्यांचे युजर ID पासवर्ड जे आहे ते MHA-IT महामंडळाकडून जे आहे ते प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर देण्यात येणार आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर योग्य ती सुरक्षित MHA-IT महामंडळाने ऑनलाईन अर्जाचे शुल्क स्वीकारण्याकरिता संबंधित ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्र यांना तात्काळ वॉलेट सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे। ठीक आहे,
त्याच्यानंतर शासनाच्या सर्व विभागांनी आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन देण्यात येणाऱ्या सर्व अधिसूचित केलेल्या सेवांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्याची व अनुज्ञेय दाखल्याची संगणकीकृत प्रत देण्याची कारवाई सर्व ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्रात तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीत अस्तित्वात असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रामार्फत करण्यात यावी. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व संबंधित अधिकारी व सक्षम प्राधिकारी यांनी या आदेशानुसार तत्त्व कारवाई करून त्यांचा अनुपालन अहवाल शासनात सादर करावा. याबाबतची सर्व माहिती जी आहे ती आजच्या GRमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. GR तुम्ही आता वाचून घेतलेला आहे. याबद्दल 28 जानेवारी 2025ला हा GR निघालेला आहे. आता GRमध्ये तुम्हाला नक्कीच माहीत आहे की काय दिलेलं आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम महत्त्वाची एक गोष्ट आहे की आपण ग्रामपंचायतमार्फत 1 ते 7 दाखले याच्यामधून देत असतो. 7 सेवा आपण लोकांना नागरिकांना पुरवत असतो. ठीक आहे. तर ते 7 सेवा जे आहेत ते 7 सेवा व्यतिरिक्त आता इतरही सर्व शासनाच्या जेवढ्या काही ऑनलाईन सेवा असतात आहेत किंवा येतील नवीन, त्याच्या सर्व सेवा आपल्याला एकाच ठिकाणी एकाच आपले सरकार सेवा केंद्र जे ग्रामपंचायत मार्फत चालवण्यात येते, जे संगणक परिचालक चालवतात, त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा GR आहे. त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तुमच्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतला एक युजर ID महा-IT चा युजर ID तुमच्यासाठी एक क्रिएट होणार आहे आणि त्याच्यामधूनच तुम्ही ह्या सर्व सेवा ज्या आहेत ते नागरिकांना देऊ शकाल. ठीक आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ह्या पोर्टलबद्दल आता नक्की माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूच की काय होणार आहे. तर हा GR जो आहे तो 28 तारखेला आलेला आहे. याची कारवाई जी आहे तो सुरू झालेली आहे आणि ही सर्व माहिती जी आहे हे तुम्हाला मी वेळोवेळी देत राहीन की आता याच्यापुढे काय होणार आहे किंवा कोणतं पोर्टल आपल्यासाठी जनरेट करणार आहे की जे पोर्टल आहे त्याच्यामधूनच करायचं आहे की RTS मार्फत. ठीक आहे. RTS मार्फत आता आपण गेल्या मागच्या व्हिडिओमध्येच RTS ची नोंदणी केलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायतीची, प्रत्येक विभागाची. ठीक आहे. तर त्याच्यामधूनच आपल्याला हे पोर्टलमधूनच हे सगळ्या सेवा पुरवायच्या आहेत किंवा महा-IT कडून जे नवीन आपल्याला युजर ID मिळणार आहे ते सेतू मार्फत जशा सेवा आपण पुरवतो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महा-IT मधून या एका पोर्टलवर असणार आहेत का, हे सर्व माहिती जी आहे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ह्याच्यामध्ये ठीक आहे महा-IT मध्ये जे आपल्याला युजर ID आणि पासवर्ड जे आहे ते क्रिएट करून मिळणार आहेत प्रत्येक ग्रामपंचायतनी आहे. तर त्याच्यामध्ये कसं वर्क करायचं किंवा त्याच्यामध्ये कोणत्या चेंजेस येणार आहेत आणि हे बाकीचे जे सर्व्हिस आहेत ह्या सर्व्हिस त्याच्यामधून कशा द्यायच्या याच्याबद्दल सुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.